कोरोना, एक नकळत भीती आणि एक पुसट विचार की पुन्हा ते लॉकडाऊन. नको रे बाबा. बघूया का कोरोनाचा जमा खर्च. या कोरोनाने कोट्यावधी लोकांचे बळी घेतले, उद्योगधंदे बंद पाडले, कष्टकऱ्यांचा रोजगार हिरावला, भांडवलदारांना भिकेला लावले, अनेक लहानग्यांचे छत्र हरपले, संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडून पाडली. WHO एवढे हताश कधीच पाहिले नव्हते. राजसत्ता उलथवायच्या वेळा आल्या. लसीच्या मुद्द्यावर अख्ख्या जगात तणाव आणि चढाओढ लावली आणि भयरूपी ढगांचा काळोख दाटून आला. पण कोरोनाने केवळ ओरबाडलेच नाही, तर खूप काही दिलेही आहे. फक्त आपल्याला वाईटातून चांगले उचलण्याची आपली वृत्ती आणि दृष्टी वापरण्याची गरज आहे. कारण मूल्यमापन हे नाण्याच्या दोन्ही बाजूंचे अपेक्षित असते. कोरोनाने माणसाला अंतर्मुख केले. या शो ऑफ करणाऱ्या समाजाला आरसा दाखवला. स्वतःच्या घरातही सातत्याने राहता येते हे दाखवून दिले. एकांतवासाच्या शक्तीचा परिचय दिला. घरातल्या माणसांचीच काय, पण भिंतीवरच्या आरशाने आपली आपल्याशीच नवीन ओळख करून दिली. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सगळेच अलर्ट झाले. आई कुठे काय करते या प्रश्नाचे उत्तर सिरियल्सचे एपिसोड्स न बघताही दिले. मास्कचा मंत्र दिला आणि फाफट पसाऱ्याशिवाय जगण्याचे तंत्र दिले. उठसूट शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जाण्याऐवजी घरातूनच संपर्क साधण्याचा पर्याय दिला. बँकिंग व्यवहारासाठी ऑनलाईनचा जुगाड दिला. जरा विचार करा ना, आपल्या स्कूलिंग टाईममध्ये जर पॅन्डेमिक आले असते तर 2-2 वर्ष शाळेला सुट्ट्याच असल्या असत्या. मजा वेगळी, पण नुकसानही तेवढेच झाले असते नाही. कोरोनाने आजच्या पिढीला घर बसल्या शाळा दिली. करमणूक क्षेत्रातील OTTच्या प्लॅटफॉर्मला मजबूती दिली. कायदे पंडितांना वर्क फ्रॉम होमचे नवे नियम ठरवण्याचा चान्स दिला. एवढेच काय, तर देवाच्या गाभाऱ्यात न जाता दूरदर्शनीय भक्ती दिली. स्विगी, झोमॅटो, उबर इट्स, फूड पांडांना नवे आकाश आणि पंख दिले. आणि मनात आणले तर या करप्शनलाही मर्यादा घालता येतात हे दाखवून दिले. अहो, लग्न समारंभ आटोपशीर करता येतात याचा साक्षात्कार दिला. रस्त्यावरच्या मुक्या प्राण्यांनाही प्रेम मिळाले. रोटी बँकेचा लंगर दिला. हजारो लेबर्सना घरी सुखरूप पोहोचवण्याची जाणीव आणि मॅच्युरिटी लोकांना दिली. जीवन जगण्याची तर क्वालिटीज बदलली. पर्यावरण शुद्ध झाले. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी हे दाखवून दिले. आणि खऱ्या अर्थाने आकाश मोकळे झाले. हो ना.